मी आता सरळ चाललो आहे. तो रस्ता जात आहे बाबा पेट्रोल पंप हा भाग आहे तो नगर रस्त्याला जोडला जातो आणि माझ्या मागचा जो रस्ता आहे तो मध्यवर्ती बसस्थानक संभाजीनगर तिकडे जातो तो रस्ता. आल्यामुळे एका ठिकाणी थांबलो होतो मी. हे ठिकाण म्हणजे बाबा पेट्रोल पंप. वातावरण एकदम आल्हाददायक झालेलं आहे. हा जो सरळ रस्ता जातो तो मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातो, संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाकडे. आणि हा जो रस्ता जातो तो बाबा पेट्रोल पंप नावाचा एक चौक आहे. इथं पेट्रोल पंपाच्या नावाने हा भाग ओळखला जातो. नगर रस्त्याकडे जातो हा रस्ता. उजवीकडे वळाले की नगर पुणे असा मार्ग आहे. पावसाचे थेंब अजूनही चालू आहेत. वातावरण मात्र एकदम बदललं. भर उन्हाळ्यामध्ये पावसाचे थेंब 43 डिग्रीपर्यंत तापमान गेलं होतं आणि वातावरण बदललं एकदम. आता पाऊस पडल्यानंतर येणारा विशिष्ट मातीचा सुगंध येत आहे. विजा कडकडत आहे त्याचा आवाजही येत आहे आणि रस्त्यावर चांगलंच पाणी साचलेलं आहे. हे बघा पाणी साचलं आहे रस्त्यामध्ये. आजकाल पाऊस पडला की रस्त्यामध्ये लगेचच पाणी साचतं. 10 मिनटात पाऊस पडला पण मुसळधार होता आणि रस्त्यावर मात्र पाणी खूप साचलं आहे. त्यामुळे नागरिकांची, वाहनधारकांची तारंबळ उडालेली आहे. हा भगवान महावीर उड्डाणपूल बाबा पेट्रोल पंप भागामधला. पाऊस पडल्यामुळे जवळपास 15-20 मिनटं वाया गेली. पण मी मध्यवर्ती बसस्थानकाच्या जवळ होतो. मग असा विचार केला की व्हिडिओ शूट तर करतच आहे, मग मध्यवर्ती बसस्थानकाकडे जावं आणि अजून व्हिडिओ शूट करावा. पावसाचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे. वाटतच नाही की उन्हाळा आहे. संभाजीनगरचं जे बसस्थानक आहे त्याचं बांधकाम मी लहानपणी पाहिलेलं आहे. सुरुवातीला शहागंज आणि रेल्वे स्टेशन येथे बसस्थानक होतं आणि 1980च्या दरम्यान हे नवीन असं बसस्थानक संभाजीनगरला बांधण्यात आलं. मध्यवर्ती बसस्थानक. सिडकोच्या बसस्थानकाला आपण काही दिवसापूर्वी भेट दिलीच होती. मध्यवर्ती बसस्थानकावरून नागपूर, पुणे, नगर, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर अशा ठिकाणी बसेस जातात. कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि आपण बसस्थानकावर पोहोचलेलो आहोत. हा मागचा दरवाजा आहे, समोरून जाऊ. मध्यवर्ती बसस्थानकावर आपण आलेलो आहोत. कोणतंही प्लॅनिंग नव्हतं, पण अचानक पाऊस आल्यामुळे एका ठिकाणी थांबलो होतो आणि बसस्थानक जवळच असल्यामुळे म्हणलं चला एक चक्कर मारून यावी आणि त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा. पावसामुळे नागरिकांची, प्रवाशांची तारंबळ उडाली.
पुण्याकडे दर अर्ध्या तासाने बसेस आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या बसेस या प्लॅटफॉर्मवर थांबतात. शिवाई नावाची इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी बससुद्धा संभाजीनगर बसस्थानकाला मिळालेल्या आहेत. बसस्थानकावर गर्दी अशी विशेष नाही आहे. शिवाई बस समोरून जात आहे. दूर आहे म्हणून व्हिडिओमध्ये घेता येत नाही आहे. पैठणचा प्लॅटफॉर्म पुढच्या आठवड्यामध्ये माझं पैठणला चक्कर होणार आहे. तेव्हा संत एकनाथ महाराज यांचं मंदिर आणि तिथे असलेलं आशिया खंडातील मोठं धरण, मातीमध्ये बांधलेलं मोठं धरण, याचा व्लॉग मी बनवणारच आहे, व्हिडिओ बनवणार आहे मी. सिल्लोड छत्रपती संभाजीनगर ही पर्यावरणपूरक ई बस आलेली आहे MSRTCची. पर्यावरणपूरक अशी ई बस, पर्यावरणपूरक ई बसचे ड्रायव्हर पाटील साहेब आपल्याला भेटले. नमस्कार पाटील साहेब, काय म्हणताय, कशी चालली आहे बस आणि कुठून कुठपर्यंत असते? आणि तेवढाच रोडवर असता का तुम्ही? जालना आहे, बीड आहे. अच्छा अच्छा, नाशिक आहे. हां. मग आत्ता तिकडूनच आलात का? पाऊस पडला का तिकडे? पाऊस पडला का? पाऊस तिकडे नाही झाला, आता निघायचं. आत्ता इथं 15-20 मिनटं खूप जोरात आणि तिकडे झाडही पडलं आहे. हां हां, धन्यवाद आम्हाला सेवा दिल्याबद्दल आणि बोलल्याबद्दल. पाटील साहेबांशी आपण बोललेलो आहे, ई बस चालवतात ते. धन्यवाद. STची सेवा ही विश्वसनीय सेवा आहे. आत्ताच पाटील नावाचे ड्रायव्हर आपल्याशी बोलले. ई बस चालवतात ते. ई बस ही पर्यावरणपूरक आहे. STचं एक रेस्टॉरंट इथं आहे. प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था. नमस्ते. आरक्षण केंद्र, इथे रिझर्वेशन्स केले जातात. ST बसेसचे रिझर्वेशन तुम्ही इथं करू शकता. महाराष्ट्र STतर्फे 4 दिवसाचा आणि 8 दिवसाचा असा पास आहे प्रवासासाठी, जिथे अमर्याद असं तुम्ही प्रवास करू शकता. त्याबद्दल पण माहिती घेऊ. ST महामंडळाने प्रवाशांसाठी 4 आणि 7 दिवसांच्या पासची अशी व्यवस्था केलेली आहे, ज्याच्यामध्ये अमर्यादित असा प्रवास तुम्हाला करता येतो. मी सय्यद साहेबांकडे आलेलो आहे. ते आरक्षण कार्यालयामध्ये असतात. ते आपल्याला त्या 4 आणि 7 दिवसाच्या पासबद्दल माहिती देते. सय्यद साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपल्याकडे 4 दिवस साधी गाडी, फक्त लाल साधी गाडी चालणारा 1814 रुपये आणि शिवशाही आणि सर्व गाड्या चालणारा 2533 रुपये आणि 7 दिवसाचा 3171 रुपये फक्त साधी गाडी आणि 4429 सर्व गाड्या चालणारा 7 दिवसाचा पास असतो. अमर्यादित प्रवास ना? 7 दिवस आणि 4 दिवस. महाराष्ट्रामध्ये कुठं भेटू शकतो. आंतरराज्य पण आहे. आंतरराज्य पण आहे आणि भरपूर त्याच्या लोक लाभ घेत आहे आणि चांगलं आपल्याला STने उपक्रम दिलेला आहे. नाही, आता साहेब गोष्ट अशी आहे की मी 10 वर्षापूर्वी याचा लाभ घेतलेला आहे. त्याचे पासेस जे आहेत ते अजूनही मॅगेट ठेवलेले आहेत घरी.
4 दिवसाचा आणि 7 दिवसाचाही घेतलेला आहे. आंतरराज्य गेलेलो आहे, गुजरात गेलेलो आहे, गोवासुद्धा आंतरराज्यमध्ये होता ना. त्याच्यानंतर हैदराबाद, तेलंगणा त्या भागामध्ये गेलेलो आहे. वेगवेगळा पास होता, आता सध्या एकच पास. हां, आता तो वेगळा होता, आता एकच आहे. आता हां, एकच. आता कालानुरूप बदल होणार. गाड्याचे जे आपले प्रकार आहेत ते बदललेलं आहे आणि ते पैसे कमी आहेत. अच्छा, धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. अचानक झालेला व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर ते कोल्हापूर नगर पुणे मार्गे अशी बस आता उभी आहे. इकडे बाजूला पुण्याची आहे, पलीकडे नाशिकची आहे. व्हिडिओ अचानकच झाला, पण प्रवास हा माझा आवडीचा विषय आहे. व्हिडिओ आता इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.